प्रश्न प्रश्न पडतात ना तुम्हाला. आणि हे प्रश्न असंच तुम्ही युनिवर्सला विचारतात आणि मग त्याचे उत्तरं ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस आपण नम होऊन जातो. नम म्हणजे काहीच उत्तर नसतं आपल्याकडे, कारण युनिवर्सने आपल्याला उत्तर दिलेलं असतं. आता याचंच उदाहरण द्यायचंच झालं तर मी एक उदाहरण सांगते तुम्हाला, की आमच्या लहानपणी एक काकू होत्या. त्या काकू नेहमी म्हणायच्या, कशा बाया असतात, त्यांना साडी नेसायचं जिवार येतं आणि खुशाल गाऊन घालतात. गाऊन काय घालायची गोष्ट आहे का? चांगली स्त्री आहे, चांगली साडी नेसायची, चांगलं राहायचं. आणि काही दिवसानंतर त्यांच्यासोबत असं काही घडतं, त्या अशा आजारी पडतात की त्यांना सुद्धा गाऊन घालावं लागतं काही दिवसानंतर. कारण त्यांनी युनिवर्सला तसा प्रश्नच विचारला होता, की असं कसं काही गोष्टी होतात की ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यामुळे जरा जपून प्रश्न विचारा युनिवर्सला, कारण त्याचं उत्तर युनिवर्स तुम्हाला कधी आणि कशा प्रकारे देईल ना, ते सांगता येत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही कंटाळा करसाल त्याच गोष्टी तुमच्यासमोर दत्त म्हणून उभा राहतात. दत्त म्हणून उभा राहतात याचा अर्थ की ज्या गोष्टी तुम्हाला कधीच करायच्या नसतात त्याच गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. जसं की आता भांडे घासायचा मला खूप कंटाळा येतो, खूप जास्त, खूप खूप जास्त. पण कधी कधी असं काही होऊन जातं, पाहुणे येतात किंवा सणवार आला की बरोबर त्या दिवशी ती जी माझी मदत करणारी भांडे घासण्यामध्ये जी भांड्यावाली ताई आहे तीच येत नाही आणि मलाच भांडे घासावे लागतात. म्हणजे असं कसं होतं ते बरोबर उत्तर आपल्याला भेटून जातं. म्हणून कोणत्याच गोष्टीचा कंटाळा करू नका आणि युनिवर्सला असा खोडकर किंवा कटू प्रश्न विचारू नका की हे असं कसं कोणी करू शकतं. नाही, ती चुकीची गोष्ट जरी असली ना तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला परिस्थितीनुरूप कराव्या लागतात, की ज्या आपल्याला बिलकुल आयुष्यामध्ये कधीच करायच्या नसतात. त्या आपल्या हातून घडून जातात. त्यामुळे कोणालाच जज जज करू नका. डोंट बी जजमेंटल. प्रश्नार्थक चिन्ह जपून वापरा. बघा समजलं तर.